छत्रपती संभाजीनगरमध्ये माझं गाव आरोग्य संपन्न गाव या महत्त्वाकांक्षी अभियानाला गती देण्यासाठी विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या अभियानासाठी सर्वांनी झोकून काम करण्याचं आवाहन केलंय। MIT इंजिनिअरिंग कॉलेज येथे पार पडलेल्या या कार्यशाळेत 13 जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी मंत्री आंबेडकर यांनी सांगितले की हे अभियान केवळ योजना नसून लोकसहभागातून उभी राहणारी व्यापक चळवळ आहे। प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देत प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हे उद्दिष्ट आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता सर्व स्तरांवर लागू करण्यात आली असून तिचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच कर्करोगासारख्या आजारांवर नियंत्रणासाठी तपासण्या वाढवण्याचे आणि आशा स्वयंसेवकांनी घरभेटी वाढवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केलं आहे। आपल्याकडे काम करण्याची पद्धतच अशी झालेली, काम पूर्ण करायला जातात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ते थांबतात। आता या हॉस्पिटलचं काम जवळपास पूर्ण झालेलं, 95% काम पूर्ण झालेलं, 5% काम बाकी आहे आणि शासनाकडे काहीतरी 78 कोटी रुपये आहेत। महिला व नवजात शिशु यांच्यासाठी हॉस्पिटल हत्ती गया दुंबाकी असे प्रकार अनेक हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये घडतात। इमारत झालेली आहे, काहीतरी थोडं छोटीशी मशिनरी नाही म्हणून हॉस्पिटल चालू झालं नाही, काही ठिकाणी लाईटचे काही कनेक्शन झाले नाही म्हणून हॉस्पिटल बंद आहे, काही ठिकाणी आणखी काही स्टाफ कमी आहेत म्हणून हॉस्पिटल बंद आहे। या छोट्या छोट्या गोष्टीकडे सुद्धा आता आपल्याला लक्ष दिलं पाहिजे। मला तुम्हाला विनंती आहे, या टायमाला या हॉस्पिटल पूर्ण बिल्डिंग एवढी प्राईम लोकेशन मध्ये रेडी आहे। मागच्या वेळेस सुद्धा तुमची माझी भेट झाली, त्या टायमाला सुद्धा तुम्ही आश्वासन दिलं होतं, ते आपल्याला चालू करणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी निधी तुमचा तुम्ही डिपार्टमेंटचा लावा, काही कमी पडलं बीपीसी मधून पैसे पाहिजे असेल तर तेही आपण द्यायचा प्रयत्न करू। निश्चित आजची ही कार्यशाळा म्हणण्यापेक्षा ते तुमच्या सर्वांना संवाद साधण्यासाठी माननीय मंत्री महोदय या ठिकाणी आले, तुमच्याशी बोलायचं, तुमच्यातलं हितगुज, तुमच्या मनामध्ये काय आहे ते जाणून घ्यायचं, येणे, मार्गदर्शन करणे आणि जाणे। कशाला गेलो होतो? मार्गदर्शन ऐकायला गेलो होतो नाही, तुमचं मत सुद्धा तुम्ही या ठिकाणी मांडा, तुम्हाला काय अपेक्षित आहे ते मांडा। तुम्ही एखादी गोष्ट जर सांगितली तर एखादी चांगली सूचना या डिपार्टमेंटसाठी चांगली संजीवनी ठरू शकते, म्हणून तुमचे मत मांडायला सुद्धा मी पुन्हा विनंती करेन, त्यांना सुद्धा संधी द्या। डॉक्टरांच्या असलेल्या काही व्यथा जर असतील सगळ्यांना देऊ नका, नसताना हॉस्पिटलमधले असलेले भांडणं पण तो भांडतील असं काही होता कामा नये, पण फक्त चांगल्या सूचना असेल, प्राईम सूचना असतील ज्याच्यामुळे आपल्या डिपार्टमेंटचं नाव वाढेल, यासाठी तुमच्या सुद्धा सूचना या ठिकाणी तुम्ही मांडाव्यात। मी आंबेडकर साहेबांना एक विनंती करणार आहे की साहेब आता नाशिकला जायचे, 11:30ची वेळ होती, पुन्हा आता तिथं पोहोचायला मिनिमम 1:30-2 तरी वाजतील, म्हणून तुम्हाला एक विनंती आहे की मला जाण्यासाठी आपण परमिशन द्यावी। एक माझा मित्र, माझा सहकारी या शहरात आला, त्यांचं मी माझं मनापासून स्वागत करतो। तुमचं डिपार्टमेंट नावारूपाला आणण्यासाठी आमच्या मराठवाड्यातला प्रत्येक डॉक्टर हा तुमच्या पाठीशी उभा आहे, ही खुणकाट आम्ही तुम्हाला खास आग्रहाने सांगतो। आमचे लोक काम करायला फक्त मागं पुढे पाहत नाही, आमचे डॉक्टर असो, आमचे नर्स असो, वार्डबॉय असो, कोणीही असो, काम करायला मागं पुढे पाहत नाही, त्यांच्या पाठीवर फक्त तुमच्या आशीर्वादाची थाप त्यांना द्या आणि त्यांना बळ द्या, एवढी विनंती करतो। या ठिकाणी थांबतो।